वाघमारे साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण संकेतजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. चला मारुतीजी वाघमारे साहेब आपण देखील या आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यानंतर भरतजी मुकणे साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. त्याचप्रमाणे यशवंतजी ठोंबरे सरपंच त्यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. त्याचप्रमाणे विलासजी वाघमारे यांचा देखील शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. आणि राकेशजी कवटे आपल्याला विनंती आहे की आपण मायक्रोफोनवरती या नेक्स्ट मॅचसाठी. जे परागजी कोगजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील आपण शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. या मैदानासाठी त्यांच्या माध्यमातून भरपूर सारी मेहनत घेतली जाते ते आमचे परागजी कोगजे त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. विजयजी पवार यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. राकेश कवटे आपण या मायक्रोफोनवरती नेक्स्ट मॅचसाठी. हॅलो. हॅलो. नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण सुरेख आवाज ऐकला आमच्या वासरे विभागामधील योगेश सर यांनी मात्र आपल्या सुमधुर आवाजामध्ये नक्कीच चांगला असं समालोचन आदिवासी कर्जत प्रीमियर लीग पर्व 8वे आणि आजचा पहिला दिवस P1चं पहिलं षटक हाताळतोय भावेश निरगुडा. पहिला चेंडू सुंदर फटका आहे, चेंडू चाललाय सीमा पार, हा येतोय पहिला चौकार. नक्कीच मनोज पादीर मात्र फलंदाजी करतोय आणि स्ट्राईक वरती होता. भावेशला मात्र पहिल्या चेंडूवरती चांगला फटका खेळलाय. भावेश नक्कीच ग्रामीण टेनिस खेळत असताना कुंभावाडी टीमकडनं मात्र चांगले गोलंदाजी करतो आणि तेच पाहून मात्र KPL पर्व 8व्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल भावेशला. पहिल्या चेंडूवरती चौकाराचा मार खाल्ल्यानंतर त्यानंतर एक कमबॅकिंग गोलंदाजी पुढच्या चेंडूवरती पाहायला मिळाली भावेश या गोलंदाजाची. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चेंडू पडल्यानंतर उसळी कमी घेतली, सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला गेलाय. इथे कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली भावेश या गोलंदाजाची. पुन्हा एकदा डान्सिंग डाव फटका, इथे झेल घ्यायचा होता एसटी रक्षकाला पण मात्र चुकी करतोय भालचंद्र. नक्कीच एक मोठी विकेट गमावली असती. स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हारड प्रतिष्ठान या टीमनं मात्र इथे जीवदान दिलं जात आहे.
मनोज पादिरला आणि या जीवदानाचा फायदा मात्र मनोजला घ्यावा लागेल. पहिला चौकार आलाय पहिल्या चेंडूवरती, तदनंतर मात्र 3 चेंडू निर्धाव आलेत. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये 30 ऑल सर्कलच्या बाहेर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय भावेशचा. आता मात्र P1च्या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे. पुन्हा एकदा लो फुलटा चेंडू लॉप केलाय, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू वरती, त्या दरम्यान मात्र एक सिंगल मात्र कंप्लीट केले. षटक क्रमांक पहिलं मात्र संपुष्टात येत आहे. नक्कीच पहिल्या षटकानंतर 5 धावा मात्र खर्च केल्यात भावेशनं. नक्कीच पहिल्या दिवसातली चौथी मॅच स्वर्गीय आप्पा गणेश हरड प्रतिष्ठान विपक्ष हरी मिरकुडे प्रतिष्ठान अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकानंतर 5 धावा धावफलकावरती मात्र लगावल्या गेल्यात स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरड प्रतिष्ठान या टीमच्या. इथे एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल आणि वैयक्तिक पहिलं संघासाठी मात्र दुसरं षटक संभाजी वाघे फेकतोय. पहिला चेंडू सरळ मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच इथे एक धाव मात्र मिळवली जाते पहिल्या चेंडूवरती. कल्पेश मागच्या वर्षी मात्र कल्पेशची धुवाधार फलंदाजी पाहायला मिळाली होती. त्याच पद्धतीनं या वर्षी सुद्धा फलंदाजी करावी लागेल. मला तर वाटतं पहिली मॅच मात्र जिंकले स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरड प्रतिष्ठान या टीमनं. ही दुसरी मॅच आहे, दुसरी मॅच सुद्धा जिंकावी लागेल. जर या टुर्नामेंटमध्ये शेवटपर्यंत जर आपल्या टीमला पुढे घेऊन जायचं असेल तर नक्कीच ही मॅच महत्त्वाची आहे. दुसरा चेंडू मात्र सुरेख हाताळला जातोय संभाजी या गोलंदाजाकडनं. स्वीटीचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट आणि पंचांचा निर्णय येतोय की आउट आहे फलंदाज मनोज. बॅक टू पविलियन. नक्कीच थोडी घाई केली कल्पेशनं. जर थांबला असता तर मनोजची विकेट मात्र नक्कीच गेली नसते. मात्र इथे रन चोरण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट लगावलं गेलं गल्ली रिजन मधल्या क्षेत्ररक्षकांना आणि मनोज पादिरला मात्र परतावं लागतंय. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र एंटर होतोय परेश. नक्कीच पहिली विकेट गमावले. 6 धावा मात्र धावफलकावरती लागल्या गेल्यात. स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरड प्रतिष्ठान या टीमच्या प्रथम फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा चांगला फटका. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतायत. एक चिक्की सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र थांबवलं जात आहे परेशकडनं. जी चूक
मनोज आणि कल्पेशने केली ती चूक मात्र परेश करत नाही आहे. कारण माहिती आहे एक महत्त्वाची विकेट मागच्या चेंडूवरती आपण गमावल्या. इथं आपली विकेट टिकवणं गरजेचं आहे. कारण पाहायला गेलं तर हे दुसरं षटक आहे पहिल्या इनिंगमधलं. अजूनही काही षटक बाकी आहेत. त्या षटकांमध्ये मात्र एक चांगली इनिंग दोन्ही फलंदाज खेळू शकतात. नक्कीच इथे लाऊड अपील केली जाते मात्र पंच सांगतायत नक्कीच बॅटला बॉल ब्रश झालाय. अजून एक निर्धाव चेंडू येतोय. कल्पेशला मात्र थांबवण्यात यशस्वी ठरलेत हरी मिरकुटे प्रतिष्ठान या टीमचे गोलंदाज. इथे मोठा फटका चेंडू चाललाय सीमा पार हा येतोय कल्पेशच्या बॅट मधना उत्तुंग षटकार. नक्कीच मी म्हटलं होतं की कल्पेशला थांबवण्यात यशस्वी ठरलेत मात्र शेवटचा चेंडू होता शेवटचा चेंडू होता आणि त्या चेंडूवरती मात्र कल्पेशने आपली ताकद दाखवून दिली. नक्कीच 2 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा मात्र जोडल्या गेल्या. स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरड प्रतिष्ठान या टीमच्या 13 धावा. अजूनही 3 षटक बाकी आहेत आणि कल्पेश अजूनही मैदानात आहे. नक्कीच बॅटिंग लाईन मात्र चांगली आहे स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरड प्रतिष्ठान या टीमची. पुन्हा एकदा भावेश गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. परेश एक लेफ्ट हँड बॅटर ऑन स्ट्राईकला. चांगला फटका इथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येसपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र थांबवलं गेलाय. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे कारण 2 षटकाच्या अंती 13 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या होत्या. या एके धावेने 14 धावा मात्र धावफलकावरती जोडल्या जात आहेत. इथून एक चांगली इनिंग परेश आणि कल्पेशला साकारावी लागेल. मागच्या षटकामध्ये जे संभाजीनं हाताळलं होतं त्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती मात्र कल्पेशने षटकार ठोकला होता. इथून मात्र भावेशचे 5 चेंडू कशा पद्धतीने खेळणार. हॅलो फुलटॉस चेंडू मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडू. एक अवंतर धाव जोडली जाते स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरड प्रतिष्ठान या टीमच्या खात्यामध्ये. अजून एक चांगला चेंडू फेकला होता. इथे व्हेरिएशन भरी गोलंदाजी मात्र पाहायला मिळते भावेशकडनं. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने फेकला जातोय. नक्कीच कारण कुंभळवाडी टीम कडून खेळत असताना मोहन पारदीच्या तालमीत हा घडलेला खेळाडू आहे त्यामुळे प्रत्येक चेंडू वेगळा तर असणार हे दाखवून देतोय भावेश. पुन्हा एकदा चांगला फटका. इथे एक धाव कंप्लीट केले. स्वतः गोलंदाज चेंडूवरती धावतोय. माहिती आहे प्रत्येक धाव महत्वाची आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी आणि दोन्ही टीमसाठी मात्र ही टुर्नामेंट सुद्धा महत्वाची आहे हे जाणून मात्र खेळाडू मैदानात उतरलेत आणि या एके धावेनं पुन्हा एकदा धावफलक हल्लं जात आहे. स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरड प्रतिष्ठान टीमचं 17 धावा. इथे स्लोवर गतीचा चेंडू. इथे नक्कीच फसवा चेंडू फेकला होता. कल्पेशला वाटलं अतिशय वेगवान चेंडू येईल पण मात्र स्लोवर चेंडू फेकला भावेशनं आणि त्यावरती मात्र कल्पेशला नक्कीच थांबावं लागलं. हलकीशी बॅट मात्र पुश केली समोरच्या दिशेनं आणि एक धाव मात्र मिळवली गेली.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, शरीरावरती आदळला जातोय चेंडू, वेगवान चेंडू फेकला जातोय. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने फेकला जातोय भावेशच्या गोलंदाजाकडनं. नक्कीच इथे कुठलाही मोठा फटका अजून पाहायला मिळाला नाहीये भावेशच्या गोलंदाजीच्या विरोधात. इथे मात्र खराब लाईन, पंच सांगतायत की नो चेंडू. इथे मात्र संधी आहे फलंदाजाला. उघडा डोळे पहा नीट, येणारा चेंडू फ्री हिट. एक लेफ्ट हँड बॅटर ऑन स्ट्राईकला परेश, आणि परेशला मात्र संधी आहे. चांगला चेंडू, चांगला चेंडू. इथे षटक क्रमांक 3 संपुष्टात येत आहे. स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरड प्रतिष्ठान टीमच्या धावा धावफलकावरती लागल्या गेल्या त्या 19 धावा. नक्कीच 9 चेंडू होता, त्यावरती मात्र 4 ते 6 धावा येणं गरजेचं होतं. एक मोठा फटका खेळणं गरजेचं होता, मात्र अतिशय वेगवान चेंडू भावेशनं फेकला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला. नक्कीच इथे मात्र आता उर्वरित स्लॉगवरचे 2 षटक बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये एक विस्फोटक पारी परेश आणि कल्पेशला खेळावी लागेल. वैयक्तिक पहिलं संघासाठी मात्र 4थं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय हरी मिरकुडे प्रतिष्ठान या टीम कडनं. योगेश हा सुद्धा खेळाडू कुंभवाडी टीमचा आहे. आता मात्र ऑन स्ट्राईकला कल्पेश. चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, कल्पेशची विकेट, डोक्याची घंटा, डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न बालचंद्र पारदीनं केला आणि तिथं अजून एक धाव. पुन्हा एकदा 2 धावा चोरण्याचा प्रयत्न होतोय आणि विकेट. नक्कीच इथे मात्र एक धाव महत्वाची आहे आणि ती धाव घेताना पाहायला मिळाले कल्पेश आणि परेश. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय हर्ष पारदी. नक्कीच एक चांगली बॅटिंग लाईन स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरड प्रतिष्ठान या टीम मध्ये आहे. अजूनही हर्ष पोकळा टपलवाडीचा हा सितारा तंबू मध्ये बसलाय. हा मोठा फटका खेळायचा होता, डान्सिंग डाऊन फटका, बालचंद्र मात्र चुकी करतोय. एक मोठी विकेट बालचंद्र पारदीनं मात्र सोडले. एक धाव कंप्लीट तर केल्या. ने बॅटर हर्ष पारदी ऑन स्ट्राईक वरती येतोय. 22 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरड प्रतिष्ठान या टीमच्या. हा चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट, 23 धावा या एके धावेनं. सॉरी 24 धावा झाल्यात. स्कोरर कडनं थोडीशी चुकी झाली. इथे मोठा फटका, मात्र लांबी आहे का? डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतोय. एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरड प्रतिष्ठानची. कल्पेश बॅक टू डगआउट येतोय.
न्यू बॅटर सचिन मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळते. स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरड प्रतिष्ठान टीमची. नक्कीच चौथं षटक मात्र योगेश सुंदररित्या हाताळताना पाहायला मिळतोय. स्लॉगवरचं षटक आहे आणि या षटकामध्ये आपण जास्तीत जास्त धावा बनताना पाहिले, मात्र इथे फारसा दबाव पाहायला मिळत नाहीये हरी मिरकुटे प्रतिष्ठान या टीमवरती. एक लेफ्ट हँड बॅटर, चांगला फटका. इथे डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात. 2 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट होत आहेत. थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा हर्ष आणि नक्कीच मैदानामध्ये होतोय काय. नक्कीच पंच चेक काय करायचं आहे. नो बॉल. नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम राहील. नो चेंडू, कारण आपण कॅमेराने फक्त खेळपट्टी फोकस करतो, पूर्ण ग्राउंड नाहीये. नो ना. पुन्हा एकदा फ्री हिट. आता संधी आहे सचिनला. पुन्हा एकदा खराब लाईन पाहायला मिळते. दबाव पाहायला मिळतोय गोलंदाज योगेश वरती. नक्कीच मागचा चेंडू नो फेकला, भीमर फेकला आणि त्याचाच दबाव मात्र योगेशवरती पाहायला मिळतोय. अजून एक अवंतर धावफलकावरती मात्र जोडली जाते. फ्री हिट कंटिन्यू आहे. इथे मात्र चांगला चेंडू स्लोवर गतीचा, मात्र भालचंदला हुक देऊन चालला सीमा पार. लॉंग स्टॉपला हा येतोय नशिबाचा चौकार. नक्कीच यष्टीरक्षक भालचंद्र पारधीला सुद्धा चकमा दिला आणि गल्ली रिजन मधल्या दोन्ही क्षेत्ररक्षकांना हुल देऊन हा चेंडू सरळ सीमा ओलांडली आणि त्याचंच रूपांतर मात्र 4 धावेमध्ये मिळालं. चेंडू मात्र सुरेख फेकला होता योगेशनं. जर चेंडू अडवण्यात यशस्वी ठरले असते क्षेत्ररक्षक आणि यष्टीरक्षक तर इथे कुठलीही धाव खर्च झाली नसती. हॅलो फुलटा चेंडू. इथे पुन्हा एकदा डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न आणि आत्महत्या पाहायला मिळते सुरेशची. अजून एक विकेट स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरड प्रतिष्ठान या टीमची, मात्र तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र शेवटची ओर बाकी आहे आणि हर्ष पोकळा एक टपलवाडीचा युवा सितारा मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. दोन्ही हर्ष, एकीकडे हर्ष पारधी तर एकीकडे हर्ष पोकळा आणि शेवटचं षटक आहे. धावसंख्या 4 षटकानंतर पाहायला गेली तर 32 धावा स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरड प्रतिष्ठानच्या मात्र धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. इथे जरी या षटकामध्ये 15 ते 16 धावा आल्या तर एक सन्मानदायक एक चांगला स्कोर मात्र नक्कीच पाहायला मिळेल आणि या स्कोरवरती नंतर डिफेंड करावं लागेल ते म्हणजे स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरड प्रतिष्ठानच्या गोलंदाजांना. कारण जितक्या धावा तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये बनवाल तितक्या धावा दुसऱ्या इनिंगमध्ये डिफेंड करणं गरजेचं आहे. नक्कीच शेवटचं स्लॉगवरचं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहताय अजय वाघमारे. ऑन स्ट्राईकला हर्ष, नॉन स्ट्राईकला सुद्धा हर्ष, मात्र हर्ष पारधी आणि हर्ष पोकळा अशी जोडी पाहायला मिळते खेळपट्टीवरती.
पहिला चेंडू इथे हुक केलाय, मात्र झेल होता, झेल कॅरी करता आला नाहीये. इथे एक धाव कंप्लीट केले. नक्कीच इथे थोडा पायाला इजा लागली जाते हर्ष पारधीच्या. नक्कीच पुन्हा एकदा गेम ऑन होते. हर्ष पोकळा ऑन स्ट्राइक वरती येतोय. अजय पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक धावतोय, मात्र शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला जातोय. 2 धावा मात्र सहजरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. 2 धावेनं धावफलकाचा विचार केला गेला स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरळ प्रतिष्ठान या टीमचा, तर 35 धावा धावफलकावरती मात्र जोडल्या गेल्या आहेत. नक्कीच प्रतिष्ठेची लढाई मात्र पाहायला मिळते दोन्ही टीमची. ही मानाची स्पर्धा आदिवासी कर्जत प्रीमियर लीग पर्व 8वे. आता मोठा फटका खेळायचा होता, वेगवान चेंडू फेकला होता, मात्र बॅट आणि बॉलचा तितका काही संपर्क होताना पाहायला मिळत नाहीये. एक धाव मात्र सहजरित्या कंप्लीट केली गेली आहे. आता मात्र उर्वरित शेवटच्या षटकातले 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 36 धावा धावफलकावरती मात्र जोडल्या गेल्या आहेत. या 3 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर नक्कीच इथे आशा उंचावून जाईल स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरड प्रतिष्ठान या टीमची. हर्ष पारधी ऑन स्ट्राइकला, गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा अजय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, शरीरावरती चेंडू आदळला जातो. अजून एक धाव मात्र जोडली जाईल. आता मात्र उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मोठा फटका खेळायचा होता, क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट. थांबवलं गेलंय हर्षनं. शेवटचा चेंडू हर्ष पारधी मात्र खेळणार आणि या चेंडूवरती मोठा फटका येईल का, अपेक्षा आहेत पाटीराख्यांकडनं आणि त्या अपेक्षावरती पुरा उतरावं लागेल
फलंदाज हार्शला मोठा फटका खेळायचा होता. यष्टीरक्षक स्वतः चेंडू खाली येतोय आणि झेल टिपला जातोय. विकेट बहाल केल्या. पहिल्या इनिंगला मात्र फुलस्टॉप लागला जातोय. पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेशहर प्रतिष्ठान टीमच्या धावा जर पाहायला गेल्या तर धावफलकावरती त्या 38 धावा 38 आणि दुसऱ्या इनिंग मध्ये हरी मिरकुटे प्रतिष्ठान या टीमला विजयाकरता 39 धावांची गरज आहे. एकोणचाळीस धावा डिफेंड कराव्या लागतील स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरळ प्रतिष्ठान या टीमच्या गोलंदाजांना. हॅलो, नक्कीच आम्हाला सूचना येते. सर्व पॅकर्स आणि खेळाडूंना विनंती आहे या मॅच नंतर 15 मिनिटांचा ब्रेक दिला जाईल. तदनंतर आजच्या दिवसातली पाचवी मॅच GSP 11 हरी मिरकुटे प्रतिष्ठान अशी पाहायला मिळेल. या मॅच नंतर 15 मिनिटांचा ब्रेक असेल. या दोन्ही टीमच्या पॅकर्स आणि खेळाडूंना सूचना आहे. प्रीमियर लीग या वर्षीची जी झाली कशाळ विभागामध्ये त्या
लीगचा मालिकावीर म्हणून ज्या खेळाडूची गणना झाली तो खेळाडू रवी गावंडा मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. नक्कीच ग्रामीण टेनिस खेळत असताना रामाची वाडी या टीम मधनं हा खेळतो रवी गावंडा आणि तोच ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. 39 धावांचा पाठलाग करायचा. स्ट्राईकला रवी गावंडा, नॉन स्ट्राईकला बालचंद्र पारधी. दोन्ही विस्फोटक फलंदाज ऑन स्ट्राईक वरती. हर्ष पोकळा गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला चेंडू खराब लाईन पाहायला मिळते हर्ष पोकळाची. P1चं पहिलं षटक आहे आणि खराब लाईन पाहायला मिळाली गोलंदाजाची. एका अवंतर धावेने श्री गणेश झाला हरी मिरकोटे प्रतिष्ठान टीमचं. चांगला चेंडू पाहायला मिळाला हर्ष पोकळाचा. नक्कीच ओपन क्रिकेट सुद्धा गाजवलं या गोलंदाजानं. गोलंदाजाची छाप मात्र ओपन क्रिकेट मध्ये सुद्धा या खेळाडूची पाहायला मिळते. पुन्हा एकदा खराब लाईन. नक्कीच एक लेफ्ट हँड गोलंदाज आहे आणि एक लेफ्ट हँड बॅटर आहे. त्याचाच अभाव गोलंदाज हर्ष पोकळावरती पाहायला मिळतोय. अजून एक अवंतर धावफलकावरती मात्र जोडली जाते हरी मिरकोटे प्रतिष्ठान या टीमच्या खात्यामध्ये. इथे पायचीत पकडलं जात. एक बिग विकेट मैदानाच्या बाहेर हरी मिरकुटे प्रतिष्ठान टीमची. रवी गावंडा मात्र स्वस्तात परततोय. भावेश पुन्हा एकदा लेफ्टर बॅटर. जशी रणनीती स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरड प्रतिष्ठाननं रचली होती एक लेफ्टर बॅटर तर एक रायटी बॅटर अशीच रणनीती हरी मिरकुटे प्रतिष्ठान सुद्धा पाहतोय. पुन्हा एकदा झेलची संधी आहे. उलटी कॅच आणि सोडली गेली. इथे झेल सोडला हर्ष पारधीनं की मॅच सोडले. नक्कीच एकदा दोन धावा मात्र कंप्लीट केल्या. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय भीमर चेंडूचा. खराब कामगिरी पाहायला मिळते. इथे चतुराई पाहायला मिळते बालचंद्र पारधीची. नो चेंडू इथे घोषित केला जातोय पंचांकडनं. या दोन धावा ऍड करायच्या. स्कोरर 1+1 अशा धावांचा विचार केला गेला तर 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 39 धाव्यांचा पाठलाग करत असताना उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू बालचंद पारधीसाठी फ्री हिट. एक मोठा गोलंदाज आहे आणि त्या गोलंदाजाकडनं चुक्या होताना पाहायला मिळत आहेत. इथे मोठा फटका पाहायला मिळतोय बालचंद्र पारधीच्या बॅट मधनं. हा येतोय 1 बाउंस चौकार.
मॅच चालू आहे हरी मिरकुटे प्रतिष्ठानची. जरा थांबा. GSP 11 शेवटचा चेंडू आहे. P1च्या पहिल्या षटकातला थोडीशी खराब कामगिरी हर्ष पोकळाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे मोठा फटका पुन्हा एकदा झेल आहे. हर्ष पारधी चेंड डाऊन द बॉल आणि इथे चुकी होणार नाहीये. भावेशला सुद्धा परतावं लागतंय. पहिलं षटक संपण्याचा इशारा येतोय पंचांकडनं आणि छोटा पॅकेट बडा धमाका आणि नक्कीच तो धमाका मात्र स्ट्राईक वरती आला तर पाहायला मिळेल. परेश एक लेफ्ट हँड गोलंदाज ऑन स्ट्राईक वरती बालचंद्र पारधी. इथे चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. चेंडू चाललाय सीमा पार. हा येतोय बालचंद्रच्या बॅट मधनं चौकार. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाले. एक लेफ्ट हँड गोलंदाज आहे. अतिशय भन्नाट वेगानं हा चेंडू फेकला गेला परेशकडनं आणि इथून मात्र आपल्या संघाच्या धुरा आपल्या खांद्यावरती आहेत हे जाणून गोलंदाजी करावी लागेल इथून येणाऱ्यांवरती. इथे स्लोवर चेंडू नक्कीच डायरेक्ट हिट कल्पेशकडनं लगावण्याचा प्रयत्न. कुठलाही मोठा फटका मात्र मारून देत नाहीयेत स्वर्गीय पांडुरंग आप्पा. गणेश हरर प्रतिष्ठान टीमचे गोलंदाज. पहिलं षटक मात्र थोडंसं खराब पाहायला मिळालं हर्ष पोकळाचं. पुन्हा एकदा लो फुलटा चेंडू दिशा दाखवण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. एक धाव कंप्लीट होते. नक्कीच इथे कमबॅकिंग गोलंदाजी आपल्याला परेशकडनं पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकाराचा मार जरूर खाल्ला. तदनंतर मात्र 3 चेंडू सुरेख हाताळण्यात यशस्वी, 4 चेंडू मात्र सुरेख हाताळण्यात यशस्वी ठरला परेश हा गोलंदाज. शेवटचा चेंडू आहे ऑन स्ट्राईक वरती संभाजी वाघे मात्र पाहायला मिळतोय. हा मोठा फटका आणि फटका फसतोय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतोय. इथे चुकी होणार नाहीये. 1 मोर विकेट डाऊन होते हरी मिरकुटे प्रतिष्ठान टीमची. संभाजी वाघे बॅक टू पवेलियन ओर टू डीजे.
स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरळ प्रतिष्ठान टीमच्या गोलंदाजांना नक्कीच पहिलं षटक पाहायला मिळालं हर्ष पोकळाचं. त्या षटकामध्ये खराब कामगिरी पाहायला मिळाली हर्ष पोकळाची. 11 धावा खर्च केल्या हर्ष पोकळानं. तदनंतर गोलंदाजी ट्रॅकवरती परेश आला आणि परेशनं मात्र कमबॅकिंग षटक हाताळलं आणि 7 धावा खर्च केल्या गेल्या त्या दुसऱ्या षटकामध्ये परेशनं. इथून मात्र 3 षटक बाकी आहेत आणि धावांचा विचार केला गेला तर 18 चेंडू 21 धावांची गरज आहे. मनोज पादीर मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. एक लेफ्ट हँड गोलंदाज नक्कीच जाणलं स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरळ प्रतिष्ठानच्या कॅप्टन आणि की मागचं षटक लेफ्ट हँड गोलंदाजानं फेकलं. पहिलं षटक सुद्धा लेफ्ट हँड गोलंदाज होता. नक्कीच तिन्ही षटक मात्र लेफ्ट हँड गोलंदाज वापरले जात आहेत. ते कुठेतरी फलंदाजांवरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला जातोय स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरळ प्रतिष्ठान टीम कडनं. मात्र मनोजला सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल. इथून 21 धावा रोखायच्या आहेत. बालचंद्र मात्र ऑन स्ट्राईकला. पहिला चेंडू हलक्या हाताने ग्लास केलाय. इथे एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय बालचंद्र कडनं. 2 धावा मात्र चित्त्याच्या चपलाईनं कंप्लीट केल्या जात आहेत भालचंद्र आणि योगेश या फलंदाजांकडनं. जाणताय दोन्ही फलंदाज. इथे एक एक धाव महत्वाची आहे कारण 18 चेंडू 21 धाव्यांची गरज होती. आता मात्र समीकरण बदललं जात आहे. 17 चेंडू 20 धाव्यांची गरज आहे. फक्त आणि फक्त 3 धावा जास्ती आहेत. इथे एक एक धाव मात्र महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. सॉरी 19 पाहिजेत म्हणजे 2 धावा जास्ती आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय. लॉंगांचा क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय मात्र फंबल होताना पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. समीकरण पुन्हा एकदा बदललं जात आहे. 22 धावा धावफलकावरती मात्र लगावल्या जात आहेत आणि गरज आहे ती 17 धावेची. नक्कीच एक एक धाव दोन्ही टीमसाठी महत्वाची आहे. 16 चेंडू 17 ची गरज. इथे चांगला फटका आणि त्या फटक्यामध्ये सुद्धा ताकद आहे. इथे बालचंद्र जाणतो सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं. इथे चौकार आलाय तिसऱ्या चेंडू. सव्वीस धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. आता मात्र येणारे 15 बॉल आणि 13 ची गरज आहे. इथे पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय बालचंद्रच्या बॅट मधनं. 2 क्षेत्ररक्षक अरे नक्कीच इथे थोडीशी वेगळी शैली पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाकडनं. 3 धावा मात्र नक्कीच कंप्लीट केल्या गेल्या आहेत बालचंद्र आणि योगेश या 2 बॅटर्सकडनं. 10 धावेंची गरज आहे. 29 धावा मात्र धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. ते हलकीशी कडा घेतली होती. कल्पेशनं मात्र चुकी केली. डायरेक्ट हिट 2 वेळा 3 वेळा आणि
नक्कीच पंच धावा किती? एक ना. चला थर्ड अंपायर. नक्कीच 3 वेळा डायरेक्ट हिट लगावण्याचा प्रयत्न झाला, मात्र इथे निर्णय पेंडिंग आहे. नक्कीच नॉट आउट. एक धाव मात्र ॲड होत्या हरी मिरकुटे प्रतिष्ठान टीमच्या खात्यामध्ये. धावांचा विचार केला गेला तर 39 धावेची गरज असताना 30 धावा धावपलकावरती जोडल्या गेल्यात हरी मिरकुटे प्रतिष्ठान टीमच्या. दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करत असताना मात्र गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती मनोज पादेर. हा चांगला फटका इथे शतरक्षक आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. 31 धावा 3 षटकांच्या अंती मात्र धावफलकावरती जोडल्या जात आहेत. येणारे 12 चेंडू 8 धावेंची गरज आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती स्वतः कर्णधार कल्पेश मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. इथे सरळ एष्ट्यांवरने एष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चला समोर आमच्या जो पट्ट्यावरती पाय ठेवून झोपलाय मित्रा, पाय काढायचे आहेत. सचिन वाघमारे, सचिन पवार आपल्या बाजूला जो झोपलाय त्याला सांगा की पट्ट्यावरनं पाय काढा. धन्यवाद. वळूया सामन्याकडे. 32 धावा धावपलकावरती मात्र जोडल्या गेल्या आहेत. 39 धावांचा पाठलाग करत असताना हरी मिरकुटे प्रतिष्ठान टीमच्या नक्कीच पहिलं षटक मात्र खराब पाहायला मिळालं. तिथून मात्र खराब गोलंदाजांमार्फत मात्र पाहायला मिळते. नक्कीच इथे एक एक धाव महत्वाची आहे, ती म्हणजे स्वर्गीय पांडुरंग आप्पा गणेश हरड प्रतिष्ठानला. कारण 39 धावांचा पाठलाग नक्कीच केलाय
हरी मिरकुटे प्रतिष्ठान टीमनं येणारे 9 चेंडू 6 धावेंची गरज आहे. जो सलामीला आलेला खेळाडू बालचंद्र पारदे अजूनही खेळपट्टीवरती खेळतोय आणि हा खेळाडू महत्वाचा आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा भन्नाट वेगानं चेंडू फेकला जातोय कल्पेश कडनं. कल्पेश जाणतो की ही मॅच महत्वाची आहे. पहिली मॅच मला तर वाटतं जिंकलंय स्वर्गीय पांडुरंगा अप्पा गणेश हरळ प्रतिष्ठाननं आणि ही दुसरी मॅच आहे. ही दुसरी मॅच सुद्धा जिंकणं गरजेचं होतं. मात्र असो तिसरी मॅच आहे. तिसऱ्या मॅच मध्ये मात्र चांगली कामगिरी आपल्या टीमला करावी लागेल. पुन्हा एकदा भन्नाट वेगाने चेंडू फेकलाय. लावड अपील केली जाते. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. आउट. नक्कीच एक महत्वपूर्ण विकेट अतिशय महत्वाच्या मोमेंटला बाहेर येते. महत्वाच्या मोमेंटला महत्वाची विकेट मात्र मैदानाच्या बाहेर येते. चांगली कामगिरी कल्पेशनं मात्र आतापर्यंत पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू या षटकातला. चौथं षटक बाकी आहे. इथून हा चेंडू जर निर्धाव फेकला तर शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच जाईल. पुन्हा एकदा वेगवान चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवायचा प्रयत्न केला होता मात्र थोडीशी चुकी पाहायला मिळाली. एक धाव मात्र सहजरित्या कंप्लीट केली जाते. बघता बघता चौथं षटक मात्र संपुष्टात आलंय. धावांचा विचार केला गेला तर 34 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. हरी मिरकुटे प्रतिष्ठान टीमच्या 39 धावेंची गरज असताना 6 चेंडू 5 धावेंची गरज आहे. शेवटचं षटक महत्वाचं आहे. जर सामना बरोबरीत सुटला तर दोन्ही टीमला एक एक पॉइंट दिला जाईल. दोन्ही टीमच्या पॅकर आणि खेळाडूंनी मात्र लक्षात घ्यायचं. हार्श पोकळा गोलंदाजी ट्रॅक वरती याच खेळाडूनं मात्र पहिलं षटक हाताळलं होतं आणि खराब कामगिरी केली होती आणि तोच हार्श पोकळा इथे महत्वाच्या क्षणाला गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय. 6 चेंडू 5 ची गरज आहे. अजय ऑन स्ट्राईकला. एक एक धाव दोन्ही टीम साठी महत्वाची आहे. सामना बरोबरीत सुटला तर दोन्ही टीमला एक एक पॉइंट दिला जाईल. स्लोवर चेंडू आणि इथे आत्महत्या केल्या. फटका चांगला होता मात्र बॅट सरळ एष्ट्यांवरती आदळल्या. अजयनं मात्र थोडीशी चुकी झाली नाहीतर हा सामना या चेंडूवरती विन करून दिला असता अजयनं. इथे न्यू बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. फणसवाडी टीमचा हा
खेळाडू हा सुद्धा एक चांगला बिग हिटर फलंदाज आहे, मात्र तितक्याच ताकदीचा गोलंदाज हर्ष पोकळा समोर आहे. 5 चेंडू 5 धावांची गरज. पुन्हा एकदा झेल उडाला. डाऊन द बॉल शतरक्षक, इथे चुकी होणार नाहीये. अजून एक विकेट डाऊन होत आहे. ऑल टू डीजे. आहे सागवाडे टीमचा, मात्र तितक्याच ताकदीचा गोलंदाज टपलवाडीचा युवा सितारा हर्ष पोकळा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजी करतोय. पहा, हा चेंडू सुद्धा निर्धाव फेकतोय. जी कामगिरी पहिल्या षटकामध्ये केली ती हर्ष पोकळानं, त्या कामगिरीची परतफेड मात्र या षटकामध्ये पाहायला मिळते. 3 चेंडू फेकलेत, एकही धाव खर्च केली नाहीये. 2 महत्वपूर्ण विकेट मात्र मिळवल्यात आपल्या टीमसाठी. इथे पुन्हा एकदा शरीरावरती चेंडू आदळलाय, चुकी होते. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची चान्स आणि सोडणार नाहीये कल्पेश. पंचांचा बोट मात्र आकाशाला गवसणी घालतोय. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. योगेश निरगुडाला सुद्धा गरज आहे. पुन्हा एकदा एज लागली जाते. पंचांचा बोट आकाशाला गवसणी घालतोय आणि सुनील पवारला सुद्धा परतावं लागतंय. ओर टू डीजे. अजूनही नॉन स्ट्राईकला उभा आहे. योगेशला मात्र स्ट्राईक वरती आणणं गरजेचं होतं, मात्र तसं समीकरण पाहायला मिळालं नाहीये. पहा, 6 चेंडू 5 धाव्यांची गरज होती. तदनंतर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली हर्ष पोकळाची. ज्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या त्या धावा मात्र शेवटच्या षटकामध्ये रोखण्यात यशस्वी ठरलाय हर्ष पोकळा. का ओपन क्रिकेट मी गाजवलंय, का ओपन क्रिकेटमध्ये माझं नाव आहे, याचं मात्र नक्कीच उदाहरण देताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय हर्ष पोकळा. एक बॉल 4 धाव्यांची गरज आहे.
जरी 3 धावा केल्या तरी सुद्धा सामना मात्र बरोबरीच होईल. दोन्ही टीमला मात्र एक एक गुण दिला जाईल. एक चेंडू विजयाकरता 4 धावेंची गरज आणि बरोबरीसाठी 3 धावेंची गरज आहे. एक लेफ्टर बॅटर विश्वास ऑन स्ट्राइक वरती आणि एक लेफ्ट हँड गोलंदाजी ट्रॅक वरती हर्ष पोकळा. दोन्ही टीमची प्रतिष्ठा मात्र पणाला लागल्या. जर या टुर्नामेंट मध्ये आपल्या टीमला पुढे घेऊन जायचं असेल तर हा चेंडू वरती दावा करणं गरजेचं आहे. इथे निर्धाव चेंडू सामना जिंकलाय. बघता बघता सामना पलटवला हर्ष पोकळानं आपल्या टीमच्या बाजूनं आणि जल्लोष करतोय स्वर्गीय पांडुरंग अप्पा गणेश आरड प्रतिष्ठान टीम. ओर टू डीजे. नक्कीच हर्ष पोकळासाठी शेवटच्या मोमेंटला मात्र चांगली कामगिरी केली गोलंदाजी करत असताना. स्वर्गीय पांडुरंग अप्पा गणेश आरड प्रतिष्ठानचे संघ मालक धर्मा दळवी साहेब यांच्याकडनं मात्र रोख 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मी विनंती करतो हर्ष पोकळाला की आपली बक्षीस मात्र घेऊन जायचंय.